नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला अगदी छान जावेत ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ इव्हिनिंगचे रुटीन तुमच्याशी शेअर करते आणि त्याच्यामध्ये मी काय ॲक्टिव्हिटीज करते हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर माझं तर 6-6:30च्या दरम्यान जेवण झालं आहे, कारण की मी डाएटवरती आहे. डाएटमध्ये मी चिला घेतला होता आणि त्यानंतर मग आता हे मायरा आणि मायराच्या बाबांसाठी मला स्वयंपाक बनवायचा होता. आज साधा सोपा असा स्वयंपाक बनणार होता. हरभऱ्याची भाजी. आता ही वाळलेली हरभऱ्याची भाजी तुमच्याकडे कशी करतात ती मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे तर साधी लसूण फोडणी, त्यानंतर मोहरी, त्यानंतर आपलं लाल तिखट, अशा प्रकारे त्याची फोडणी देऊन मस्त अशी ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून आणि त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. अशा प्रकारे मिक्स करून असे हटून घ्यायचे आणि खूप छान प्रकारे लागते. त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळही टाकली, खूप मस्त अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर असा छोटासा बेत होता. तर मला तर फार जास्त आवडते हरभऱ्याची भाजी. आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडते, कारण की आधीच सासूबाईंना सांगून ठेवलं होते की मला होईल तेवढी जास्त भाजी द्या आणि त्यांनी मला भरपूर भाजी दिली ती आणि मस्त लागते. तुम्ही कशा प्रकारे बनवता सांगा अगदी मला छान प्रकारे. कशा प्रकारे बनवता, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. त्यानंतर एकच भाकरी करायची होती, भाकरी वगैरे करून घेतली. त्यानंतर मायरासाठीही बनवायचं होतं. आता चपातीचं पीठ होतं, पण म्हटलं सकाळपासून मायरांनी 2 वेळा चपातीच खाल्ली आहे, मग डाळ भात वगैरे काही खाल्लं नव्हतं म्हणून डाळ खिचडी. आता डाळ खिचडीमध्ये तुम्ही कशा प्रकारे बनवता? डाळ खिचडीमध्ये मी मायराला म्हणजे तांदूळ आणि त्याच्यानंतर थोडंसं बऱ्याच डाळी घेते आणि मग अशा प्रकारे तुपामधली खिचडी तिच्यासाठी दिवसातून एकदा तरी बनवतच असते. आता भाजी आणि भाकरी बनवून घेतली आणि मग आता पुन्हा म्हटलं की मायरांनी दिवसभरात चपातीच खाल्लेली आहे. तसं फ्रूट्स वगैरे खाते, पण माझं असं म्हणणं असतं की दिवसभरात डाळ भात किंवा डाळ खिचडी हे पण झालं पाहिजे तिच्यासाठी. म्हणून आता डाळ खिचडी तिच्यासाठी बनवायची आहे. अशा प्रकारे असतं तिघांचं. माझं जर डाएटवरती मी जर असेल तर तिघांचं 3 प्रकारे मला बनवावं लागतं. तसं काही नाही, पण मायराला चपाती दिली तरी ती खाते. तिला जास्त तर चपातीच आवडते. पण माझं आई म्हणून एक असतं ना आपलं, तर माझं असतं की मग चला आज तिने 2 टाईम चपाती खाल्ली, तर मग आज तिला आता डाळ भात किंवा डाळ खिचडी, म्हणून मला डाळ खिचडी बनवते तिच्यासाठी, एकटीसाठी डाळ थोडीशी. आता आमची केव्हाची झोप चालली, अक्षरशः दुपारी झोपी लावली तरी झोपली नाहीये. दीदीन दादासोबत खेळली आहे आणि आता बघा फोडणीचा वास आला तिखटचा तरी बी काहीच नाही, मिक्सरचा आवाज आला तरी काहीच नाही. नाही इतर वेळेस थोडासा जरी आवाज आला ना तरी पण आम्ही उठून बसतो ना. आता इतकं म्हणजे इतकं छान झोपलोय आम्ही, गाढ झोपलोय. आता संध्याकाळी आहे 12-1 तर ती वाजवतेच. आता मी तुम्हाला अतिशय सोपी आणि सगळ्यांची उपयोग देते एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. बिलकुल पसारा न करता स्वयंपाक कसा करायचा. आता तुम्ही म्हणाल की पसारा न करता स्वयंपाक कसा होईल बरं? होतो आपण आहे ना जरा म्हणजे प्रत्येक गोष्टी करताना आहे ना जर विचार करून जरा अतिशय बारीकपणे लक्ष देऊन केलं ना, नक्कीच पसारा न होताही आपण स्वयंपाक करू शकतो. आता तुम्ही म्हणाल तर तुझं तर काय एवढीशा माणसांचं असतं, खूप माणसांचं असेल तर पसारा होणारच. ओके, बट तेही मान्य आहे, पण त्यातले त्यात आपण किती कमी पसारा करता स्वयंपाक करू शकतो याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे.
तर काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर त्याआधी सगळ्यात आधी सगळं जे काही तुम्हाला बनवायचं आहे त्याचं आधी सगळं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला करताना एवढा पसारा होणार नाही. त्यानंतर लसूण वगैरे काहीही सोलायचं असेल तर सोलताना त्याचा पसारा इतर जागेत होणं. एक डिश घ्यायची आहे, त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे पाचोळा टाकायचा आहे. म्हणजे अजून काही भाज्या वगैरे तुम्ही निवडणार असाल किंवा त्याचा कचरा होणार असाल तोही एका डिशमध्ये साठवायचा, नंतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनाईज करून तुम्ही अतिशय बिलकुलही पसारा न करता अतिशय छानपणे स्वयंपाक करू शकता. ही ट्रिक तुम्ही करत असाल तर अतिउत्तम, आणि करत नसाल तर आहे ना, एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. आणि सकाळचं प्रिपरेशन कधीही रात्री करून ठेवायचं, कारण की सकाळी आपल्याला सगळ्याच बायकांना गडबड वगैरे असते. मग रात्री थोडं प्रिपरेशन करून ठेवलं की सकाळी तेवढी आपली गडबड होत नाही आणि पसाराही आपल्या हातातून होत नाही. आता तुम्हीच बघा, संध्याकाळी मला तर सवय आहे दररोज संध्याकाळी किचन वटा वगैरे घासून मस्त असं सगळं करून क्लीन करून सकाळी चकाचक जेव्हा दिसतं तेव्हा आपल्याला किचनमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा अगदी मन आपलं म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी उत्तम प्रकारे तयार होतं. त्याचप्रमाणे तुम्ही अशा टिप्स करून बघा. रात्रीच आपला किचनवटा वगैरे स्वच्छ ठेवायचा, भांडी वगैरे काही ठेवायची नाही, आणि किचनवटा क्लीन असेल तर सकाळी आपलं मन लगेच फ्रेश राहतं किचनला बघून, आणि पुन्हा नवीन जोमाने आपण स्वयंपाक करण्यास आपल्याला मदत होते. म्हणूनच या जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डेली लाईफमध्ये तुमच्या थोडं थोडं चेंजेस केलं तर नक्कीच हे सारे बदल नक्कीच घडतील. झाली या दोघांची जेवण वगैरे झाली. मायराने एवढं गोंधळ घातला, तिला खायचंच नव्हतं. त्यानंतर मग तिला म्हटलं चपाती खाते का नाही खायची, नंतर भात खाते का नाहीच खायचा. रडून रडून अक्षरशः सगळं गोंधळ घातला आणि काहीच खाल्लं नाही. माझी मेहनत काहीच कामाला आली नाही. मग तिने भात थोडाच खाल्ला. तर आता त्यानंतर मग सगळी कामं किचन वाट्यात तर आवरून घेतलं, तुम्ही बघितलंच. इडलीचं पीठ आणि इडली डोशाचं पीठ होतं तेही करून घेतलं, म्हणजे तांदूळ काढून घेतले. आणि मला एवढी आता झोप आली ना, पण मायरा काही झोपणार नाही. आणि तिचं कसं असतं, तिला स्वतःला झोप नाही ना आली, ती दुसऱ्यांना पण झोपू देत नाही. मग सगळी खेळणी बेडवर आणून ठेवायची, ओरडायचं. आता पण तुम्हाला तिचा आवाज येत असेल, बाबाला म्हणते माझ्यासोबत खेळ म्हणून, झोपू द्यायचं नाही. आता ती 12-1 तर वाजवणारच आहे. पण ठीक आहे, माझं काही नसतं तिला घेणं देणं. समज मी झोपले तरी झोपू दे, पण बाबाला झोपू देत नाही. त्यामुळे मग असं गोंधळ वगैरे असला तर मला पण झोप येत नाही. चला मग, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि हो, जे तुम्हाला व्लॉग टाकते ते कसे वाटतात ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुमचे काही सजेशन असतील तेही मला सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुमची काळजी घ्या. गुड नाईट सगळ्यांना. बाय. काय करते अगं, पेज खराब करते पिल्लू तू सगळे. बाबू काय करते? काम करते. कसलं काम? मी अभ्यास करते. अभ्यास? काय करते अभ्यासामध्ये? ABCD कर, ABCD काढ. नाही. मग मला येत. मग काय येतं तुला? नोजी. अरे नसतं भूतीच नसतो काढायचा, ABCD शिक ना. अभ्यास. ओके. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. फिनिंग. टेक केअर. टेक कर. अजून टेक कर. अजून टेक कर. आय लव्ह यू. आई. बाय बाय. बाय बाय. झोप ना आता पिल्लू. नाही. चला मग, व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.